रूमचं टोकन मिळून आम्हाला 2 तास झालेत आणि भरपूर वेळ आम्ही इथे बसून राहिलो, कारण पाऊस आहे, बाहेर पण कुठे जाता येत नाही आहे आणि अजून आम्हाला रूम मिळायला 2 ते 3 तास लागणार आहेत. आणि आत्ता थोडा पाऊस कमी झाला आहे म्हणून म्हटलं बसण्यापेक्षा श्रियांचे आपण केस काढूयात. आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही श्रियांचे केसच काढणार होतो आणि मग दर्शन वगैरे उद्या घेणार होतो. तर आम्ही इथे कल्याण कट्ट्याच्या इथे येऊन टोकन घेतले श्रियांचे केस काढण्यासाठी. आणि इथे मी पहिले माझा एक बट दिला. असं म्हणतात इथे की आल्यावर आपली केस जरी आपण नाही दिली तरी पण आपल्या केसातला एक बट द्यायचा असतो. तर इथे पहिले माझे मी केस काढले आणि मग निकेशने पण निकेशचे थोडे केस दिले आणि मग निकेशच्याच मांडीवर श्रियांना बसवल्या केस काढायला, कारण तो रडेल म्हणून. तर आणि आम्हाला भीती वाटत होती की श्रियान रडेल की काय, पण असं झालं की श्रियान खूप खुश होता, एकदम शांत बसलेला केस काढायला. आणि त्याचे केस काढले आणि त्या काकांनी माझ्या हातामध्ये दिली की कुंडीमध्ये टाक म्हणून, तर कारण श्रियांच्या नवसाची केस होती म्हणून. आणि इथे बघा निकेशच्या अंगावरचे निकेश केस झटकतो तर श्रियान पण झटकायला लागला आणि खूप खुश झाला श्रियान केस काढले तर. आणि इथेच गरम पाणी होतं, मग श्रियांची इथे आम्ही मस्त आंघोळ करून घेतली आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर येऊन आम्हाला रूम मिळाली, आमचा रूमचा नंबर आलेला होता. मग रूममध्ये गेलो, फ्रेशन अप वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि मग बाहेर मार्केटमध्ये फिरायला आलो. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करा. चला तर बाय एव्हरीवन.